साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। जगज्योती श्री महात्मा बसवेश्वर जयंती मिरवणुकीसाठी रात्री 12 वाजेपर्यंत पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील आणि मध्यवर्ती महामंडळाचे समिती अध्यक्ष शरणराज केंगनाळकर यांनी बुधवारी दिली। बुधवारी सकाळी मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाचे पदाधिकारी आणि पोलीस प्रशासनाची पोलीस आयुक्तालयात चर्चा झाली। यावेळी महात्मा बसवेश्वर जयंती आणि मिरवणूक काढण्याबाबत येणाऱ्या अडचणी आणि उपाय यावर चर्चा करण्यात आली। यावेळी ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील यांनी मिरवणुकीची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवून देण्याची मागणी केली। तसेच श्री महात्मा बसवेश्वर जयंती मिरवणूक काढणाऱ्या मंडळांनी प्रशासनाकडे परवानगी मागताना मध्यवर्ती महामंडळाचे शिफारसपत्र जोडावे आणि जी मंडळे मिरवणूक न काढता केवळ मंडपात मूर्ती प्रतिमा स्थापन करून जयंती साजरी करतात अशा मंडळांनीही परवानगी काढताना मध्यवर्ती महामंडळाचे शिफारसपत्र सोबत जोडावे, असे ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील यांनी सांगितले। मंडळांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासनाने महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवासाठीच्या परवानगीकरता एक खिडकी योजना सुरू करावी, अशी मागणी समितीचे अध्यक्ष शरणराज केंगनाळकर यांनी केली। यावेळी मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील, मध्यवर्ती महामंडळाचे समिती अध्यक्ष शरणराज केंगनाळकर, कार्याध्यक्ष विजय कुलथे, खजिनदार अनिल परमशेट्टी, उपाध्यक्ष केदार बनारोटे, ट्रस्टी गणेश चिंचोळी, आनंद मुस्तारे, सिद्धेश बोबडे, सचिन शिवशक्ती, गुरुशांत मोकाशी, मल्लेनाथ सोलापुरे, नगरसेवक अक्षय अंजिखाने, विश्वनाथ पॅटी, सागर रत्नोरे, गुरुराज पद्मगोंडा, ओंकार विभूते यांची प्रमुख उपस्थिती होती। मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाच्या वतीने आज पोलीस आयुक्तालय येथे मीटिंग झाली। त्यामध्ये मध्यवर्तीच्या वतीने बसवेश्वरांच्या जयंती मिरवणुकीसाठी रात्री 12 पर्यंत मिरवणुकीला परवानगी मिळावी असं आपण त्या ठिकाणी मागणी केली। त्या मागणीला मध्यवर्ती महामंडळाच्या या मागणीला यंदाच्या प्रथमच यश आलं। सोलापूर शहरातले जे काही मध्यवर्ती महामंडळ सहभागी होणार आहेत बसवेश्वर जयंती मिरवणुकीमध्ये, त्यांना यंदाच्या वर्षी 12 पर्यंत मिरवणूक काढता येणार आहे। याबद्दल प्रथमतः मी पोलीस खात्याचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। दुसरी मागणी अशी होती की सोलापूर शहरामध्ये जे काही मंडळं या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत त्यांना यंदाच्या वर्षीची जी परवानगी आहे ते लवकरात लवकर मिळावी असा विषय त्या ठिकाणी झाला आणि महात्मा बसवेश्वरांची मिरवणूक स्थापना 16 तारखेला आपण अवोर मठ मल्लिकार्जुन मंदिर येथे आपण करणार आहोत। त्या